महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपर फुटला आहे। याआधी देश पातळीवर नीटचा पेपर फुटल्याने चर्चा झाली होती। नीट पेपर फुटीचं मूळ महाराष्ट्र होतं। आता टीईटी परीक्षेचा पेपर सुद्धा महाराष्ट्रात फुटल्याने पुन्हा यंत्रणा करते काय असा प्रश्न उभा राहिला आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 28 जून रोजी होणारी शिक्षण पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी 2026 प्रश्नपत्रिका फुटल्याच्या संशयावरून पुढे ढकलण्यात आली। टीईटी परीक्षेचा पेपर तब्बल 1.5 कोटी रुपयांना विकला जाणार होता, अशी धक्कादायक माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी भिवंडी येथे पत्रकार परिषदेत दिली। या प्रकरणी 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना भिवंडीतील कोनगाव परिसरातून अटक करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जारी केलेल्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकानुसार उद्या 28 जून रोजी राज्यभरात होणारी 1028 परीक्षा केंद्रावर टीईटी परीक्षा घेण्याचं नियोजन करण्यात आलेलं होतं। नुकत्याच देशभरात गाजलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणानंतर परिषदेने सुरक्षेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना केल्याचा दावा केला होता। मात्र परीक्षा होण्याच्या काही तासांपूर्वीच मिळालेल्या गोपनीय माहितीमुळे संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली। याची माहिती देण्यासाठी भिवंडी येथे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली। अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी सांगितलं की ताब्यात घेण्यात आलेल्या 3 आरोपींपैकी एक आरोपी हरियाणाचा तर 2 आरोपी बिहारचे रहिवासी आहेत। हे तिघेही दिल्लीहून महाराष्ट्रात आले होते। प्राथमिक तपासात त्यांनी टीईटीची प्रश्नपत्रिका विक्रीसाठी आणल्याचं समोर आलं असून त्यासाठी 1.5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती। मात्र हा व्यवहार पूर्ण होण्यापूर्वीच पोलिसांनी कारवाई करत आरोपींना जेरबंद केलं। या कारवाई दरम्यान संशयितांकडून प्रश्नपत्रिकेशी संबंधित कागदपत्र आणि साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे। प्रश्नपत्रिका नेमकी कुठून आली, ती कोणाकडून आरोपींपर्यंत पोहोचली, ती नेमकी कोणाला विकली जाणार होती याचा तपास सुरू असल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात आलंय। या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 20 पोलीस कर्मचाऱ्यांचं विशेष तपास पथक नियुक्त करण्यात आलेलं आहे। विविध राज्यांमध्ये तपासासाठी पथकं रवाना करण्यात आली आहेत। मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू असून तो हाती लागल्यानंतर संपूर्ण रॅकेटचा उलगडा होईल असं पोलिसांनी सांगितलंय। याशिवाय आरोपीचे कोचिंग क्लासेस, परीक्षा एजंट किंवा इतर कोणत्याही रॅकेटशी संबंधित आहेत का याचा तपासही सुरू आहे। प्रश्नपत्रिका आणखीन कुठे पोहोचली का, किती उमेदवारांपर्यंत ती पोहोचली, या कटात आणखीन कोणाचा सहभाग आहे का याचाही शोध घेतला जात आहे। दरम्यान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला भिवंडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आरोपींकडे असल्याच्या मजकुराशी जुळत असल्याचं प्राथमिक पडताळणीत समोर आलंय। त्यानंतर परीक्षेची पारदर्शकता कायम राखण्यासाठी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नीट पेपर फुटी प्रकरणानंतरही परीक्षा सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून आता टीईटी पेपर फुटीमुळे राज्यातील परीक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। आता या रॅकेट मागे आणखीन कोण आहे का, तपासात काय समोर येतं, आणखीन मोठे खुलासे होण्याचीही शक्यता आहे। मात्र पुन्हा एकदा पेपर फुटल्याने, परीक्षा पुढे ढकलावी लागल्याने परीक्षा यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उभं राहतंय आणि त्याचं मूळ महाराष्ट्र असल्याने त्याची अधिक चर्चा होते। याविषयी तुमचंही मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकसत्ताला फॉलो, सबस्क्राईब करा।